प्रोसेस कशी आहे तर MST देणं आवश्यक आहे. 40% फॉर रिझर्वेशन कॅटेगरी. कॉलेजमध्ये फॅकल्टी कशी असते, कॉलेज लाईफ कशी आहे. सर्वात मोठा डाऊट असतो मुलांना प्लेसमेंट बद्दल. तर गाईज तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. मी रिसेंटली एक रील पोस्ट केली, त्याला 48,000 व्ह्यूज गेले. तर त्याच्यात मला एवढे क्वेश्चन आले की कॉलेज कसं आहे, कॉलेज रिव्ह्यू कसा आहे, कॉलेज प्लेसमेंट कशी आहे, कॉलेज लाईफ कशी आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इन डिटेल सांगणार आहेत की कसं आहे आणि काय आहे. तर चला तर मग सुरू करूया. पहिला क्वेश्चन आहे मुलांचा की ऍडमिशन प्रोसेस कशी आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला बीटेक मध्ये ऍडमिशन पाहिजे असेल तर तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल MST देणं आवश्यक आहे. MST CET किंवा JEE. जर तुम्ही दिलं नाहीये तर तुम्हाला सेकंड ऑप्शन आहे पॅरा CET. तर पॅरा CET तुम्ही नंतर पण दिली तरी चालेल. जर तुम्हाला बीटेक मध्ये ऍडमिशन घ्यायचंय तर तुम्हाला तुमची ओपन कॅटेगरी असेल तर तुम्हाला PCM ची ग्रुपिंग 135 राहणे आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला कॅटेगरी OBC जर रिझर्वेशन कॅटेगरी असेल तर तुम्हाला मिनिमम 120 मार्क्स हवे आहेत. आणि जर तुम्हाला BSc BCA अशी ब्रांचेस पाहिजे असतील तर तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी 45% 12th बोर्डमध्ये हवे असं आवश्यक आहे. आणि 40% फॉर रिझर्वेशन कॅटेगरी लाईक OBC ST NT एक्सेट्रा. दुसरा क्वेश्चन आहे मुलांचा फॅकल्टी. कॉलेजमध्ये फॅकल्टी कशी असते. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला कॉलेजमध्ये एक GFM चा क्रायटेरिया असतो, जे तुम्हाला इच क्लासमध्ये 60 स्टुडंट्स असतात, त्यामध्ये 20 स्टुडंट्सला एक GFM ॲलोकेट केलेलं असतं. जे पण तुमचे पर्सनल डाऊट्स, कॉलेजचे डाऊट्स असतात ते तुम्ही विचारू शकतात. लाईक एक्झाम फीस किंवा जे पण असतील तुमचे व्हेरियस डाऊट्स ते तुम्ही विचारू शकतात. आणि फॅकल्टी खूप सपोर्टिव्ह आहे. जर तुम्हाला कोणता टॉपिक समजलं नसेल तर ते तुम्हाला वारंवार एक्सप्लेन करतील. आणि एक्स्ट्रा टाइम पण ॲलोकेट होतो फॉर युअर डाऊट डिस्कशन. अजून पोरांचा क्वेश्चन होता की GST मध्ये कोणते कोणते ब्रांचेस आहेत. तर तुम्ही हे स्क्रीनवर पाहू शकता की कोणते कोणते ब्रांचेस आहेत. पॉज करा आणि पाहू शकता. तिसरा क्वेश्चन होता मुलांचा की हॅकॅथॉन एक्सपोजर कसं आहे कॉलेजमध्ये. तर तुम्ही पाहू शकतात दरवर्षी आपल्या कॉलेजमध्ये SIH होतो, स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन. तर त्यामध्ये प्रत्येक डिव्हिजनमधून व्हेरियस टीम्स निघतात जे युनिव्हर्सिटी लेवलला तुम्ही प्रेझेंट करू शकतात. आणि आपल्या इंटर्नल हॅकॅथॉन असतो, त्या इंटर्नल हॅकॅथॉनमध्ये जर तुम्ही सिलेक्ट झालात कॉलेजकडून तर तुम्ही ॲट द SIH लेवल गव्हर्नमेंट लेवल हॅकॅथॉनला तुम्ही जाऊ शकतात. त्यामध्ये क्रायटेरिया असतो, एक मेंटॉर असतात, फॅकल्टी असतात तुम्हाला इच प्रोजेक्टला गाईड करण्यासाठी. एक्झॅक्ट तुम्हाला प्रोसेस सांगणार की कसे प्रॉब्लेम स्टेटमेंट निवडायचे, कोणते प्रॉब्लेम स्टेटमेंटमधून तुम्ही जिंकू शकतात. आपली ऑलरेडी लास्ट इयरला एक टीम गेली होती हॅकॅथॉनची आणि तिने SIH मध्ये त्यांचा फर्स्ट प्राइज आलेला आहे. तर मुलांचा खूप क्वेश्चन होता की कॉलेज लाईफ कशी आहे. तर कॉलेज लाईफ एकदम चांगली आहे. एन्व्हायरमेंट खूप तुम्हाला फ्रेंडली भेटणार आहे. तुम्हाला मॉडर्न लॅब्स भेटणार आहेत, फॅकल्टी चांगलं भेटणार आहे. आणि कॉलेजमध्ये फेस्ट पण खूप होत आहेत. आता मागच्या वर्षी पण फ्लुएन्स फेस्ट म्हणून झाला, तो पण झाला, चांगला झाला. अँड अदर पण इव्हेंट चालू असतात, रील मेकिंग कॉम्पिटिशन, पुढं रोबोटिक्स कॉम्पिटिशन, ड्रोन कॉम्पिटिशन, हे खूप चालतात कॉलेजमध्ये. सर्वात मोठा डाऊट असतो मुलांना प्लेसमेंट बद्दल. तर तुम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये इच इयरला इंटर्नशिप प्रोव्हाइड होती. आपल्या एडुस्ट्रीम सोबत टायअप पण आहे. आणि रेफरन्स तुम्हाला प्रॉपरली स्टायफन बेस ॲज पर युअर नॉलेज तुम्हाला स्टायफन बेस इंटर्नशिप आणि काही मुलांना व्हर्च्युअल इंटर्नशिप पण प्रोव्हाइड होते. आणि कॉलेजचा प्लेसमेंट रेशो 60 to 70% आहे. तर मला खूप मुलांचा डाऊट होता की JSPM युनिव्हर्सिटी आणि BSIOTR मध्ये फरक काय. तर BSIOTR मध्ये तुम्हाला CET थ्रू जावं लागतं ऍडमिशन घेऊन, कॅपराऊंड थ्रू जावं लागतं. आणि JSPM युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला फक्त CET द्यावं लागते आणि पॅरा CET थ्रू पण ऍडमिशन होतात. तुमचे जरी कमी पर्सेंटाईल असले तरी पण तुम्हाला ऍडमिशन करता येतं. अजून एक मुलांना डाऊट होता की हॉस्टेलचं कसं आहे. तर आपल्या कॅम्पसमध्ये गर्ल्स हॉस्टेल आहे आणि बॉयजसाठी इन कॅम्पस हॉस्टेल नाहीये. पण तुम्हाला इकडे 3 ऑप्शन्स आहेत. एक आहे हॉस्टेल, दुसरा आहे PG आणि तिसरा आहे फ्लॅट. ते इन कॅम्पस नाहीये, ते ऑफसाइड द कॅम्पस आहे. तुम्ही बॅकगेटमध्ये गेलात तिथं व्हेरियस हॉस्टेल्स आहेत. बट तुम्हाला इन डिटेल माहिती पाहिजे असेल तर नंबर एक स्क्रीनवर दिलेला आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करा. तर गाईज हा व्हिडिओ इथं संपतोय. जर तुम्हाला आणखीन काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता आणि इंस्टावर DM करू शकता मला. तुम्ही DM वर लवकर रिप्लाय भेटेल कमेंटपेक्षा.